नमस्कार, राठोड फूड ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहे व्हेज रेसिपी। यामध्ये मी घेतलेले आहे गोबी, वांगे आणि आलू। आपण हे बारीक बारीक कट करून घेतलेले आहे। आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आता आपण हे पाण्यामध्ये भिजू घातलेले आहे। थोडे 5 मिनिटं आपण या पाण्यामध्ये भिजू घालणार। यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। मिठाने या भाजीला जे पण काही गंदगी असेल ते सगळी साफ होऊन जाणार। इकडे लगेच आपण कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे। आता टेम्परेचर चेक करून घेते। आपली कढाई तापलेली आहे। यामध्ये आपण जिरा टाकूया। थोडा अर्धा चम्मच जिरा, थोडीशी मोहरी, अर्धा चम्मच। आता ही जिरा मोहरी छान तेलात तडतडत आहे। आता आपण यामध्ये लसूण टाकूया। आता छान पैकी परतून घेऊया। आता याला छान पैकी कलर सुटलेला आहे। आता यामध्ये आपण टमाटर टाकूया। थोडंसं मी यामध्ये मीठ ॲड करणार, कारण मिठाने हे टमाटर पटकन शिजून जातील। आता हे टमाटर छानपैकी झालेत। आता यामध्ये मसाले ॲड करूया। 1 चम्मच तिखट, चिमूटभर हळद, अर्धा चम्मच धनिया पावडर, घरी वाटून घेतलेला हा थोडासा अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच मीठ। मीठ आपण आधी पण घातलेलं आहे, त्यामुळे मी थोडं कमीच टाकणार। याला परतून घेऊया आणि हे तेलामध्ये मसाले छानपैकी झाले आहे। मस्त वास पसरत आहे। आता 1 चम्मच भाजून वाटलेलं खोबरं टाकूया। याने टेस्ट एकदम छान येईल। आता या मसाल्यामध्ये आपण वाटाणे टाकून घेऊया आणि अर्धा चम्मच मी हा स्पेशल मसाला टाकत आहे। तुम्हाला हवे तसे तुम्ही मसाले ॲड करू शकता। आमच्या व्हिडिओला भरभरून लाईक्स करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठली नवीन रेसिपी खायला आवडेल किंवा बघायला आवडेल। नक्कीच आम्हाला कमेंट करा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा मसाला एकदम रेडी आहे। यामध्ये आपण व्हेजीस सोडणार आणि आता आपण याला परतून घेऊया। आता यामध्ये आपण थोडं पाणी सोडूया आणि हे पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे, कारण थंड्या पाण्याने चव कमी होऊन जाते। तुम्ही इकडे बघू शकता, मी फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे आणि अशा लो फ्लेमवर आपल्याला हे 15 मिनिटं शिजू द्यायची आहे, म्हणजे ते छानपैकी शिजून जाईल आणि चवीला पण खूप छान लागेल। आता आपण याला झाकून घेतलं आहे। 15 मिनिटानंतर आपली भाजी रेडी। आता ही आपली भाजी छानपैकी शिजून रेडी झालेली आहे आणि यामध्ये मी धनियासुद्धा टाकलेला आहे आणि पाणी पण बऱ्याचपैकी सोक झालेलं आहे। मी थोडं यामध्ये रस्सा ठेवलेला आहे, ज्याने भाजी एकदम चवदार आणि खायला पण सोपी होईल। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।